नमस्कार, संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आपण संचित टीव्हीच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय पाहत असतो आणि असाच व्यवसाय आता आपण पाहतोय। तर सध्या मी आहे महाकाली गोट फार्म बामणी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी आणि याचे जे ओनर आहेत ते सर्वांना परिचित आहेतच, तेजस लेंगरे यांचा जवळपास 400 शेळ्यांचा आफ्रिकन बोर जातींच्या शेळ्यांचं या ठिकाणी आपल्याला मॅनेजमेंट पाहायला मिळतं। हे सर्व महाराष्ट्राला आता माहीत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी चारा मॅनेजमेंट असेल किंवा आरोग्याच्या क्षेत्राशी अगदी महाकाली ॲग्रोजेनेटिक्स सर्व्हिस लिमिटेड या ठिकाणी हे काम उत्तम प्रकारे आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता नव्याने सुरू झालेलं शेळी फार्म या ठिकाणी आपण बघतोय। परंतु शेळ्या संगोपन करत असताना असणारं जे काही प्रॉपर जे ट्रेनिंग अपेक्षित असतं, संपूर्ण भारतामध्ये उत्तम प्रकारे जे प्रशिक्षण मिळते ते तर या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतं। तर असेच काही प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आता या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला आलेले आहेत। आज जाणून घेऊयात नेमकं या प्रशिक्षणामध्ये काय शिकवलं जातं, अभ्यासक्रम नेमकं काय आहे आणि इथून गेल्यानंतर किती आतापर्यंत प्रशिक्षणार्थींनी शेळी फार्म चालू करणे यशस्वी झालेले आहेत, हा सर्व आकडा आता आपल्याला इथं ऐकायला मिळणार आहे। करूयात सुरुवात। आता आपल्यासोबत काही प्रशिक्षणार्थी आहेत, स्वतः डॉक्टर आहेत आणि फार्मचे ओनर तेजसजी लेंगरे जे आहेत, तर यांच्या सर्वांकडून आता आपण हे जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला मी जातोय, जे प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणाला आलेले आहेत त्यांच्याकडे जातो। दादा, तुमचं गाव कुठलं आणि किती दिवसापासून इथं प्रशिक्षण घेताय? माझं गाव भोर आहे आणि मी आता 4था दिवस आहे माझा प्रशिक्षणाचा। तुम्ही शेळी पालनाचं आता प्रशिक्षण घेताय, पण नेमकं तुमचा पेशा काय आहे? आतापर्यंत तुम्ही काय करत आले? माझी स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी होती, पण कोरोना नंतर जी आपल्याला सगळ्यांनी बघितलंय त्याच्यानंतर एक नवीन काहीतरी बिझनेस असावा त्या दृष्टीने, आणि त्यावेळेस आपल्याला कळलं की खाद्याशी निगडीत बिझनेस फक्त चालू राहिले, बाकीचे सगळे बिझनेस बंद राहिले। त्याच्यामुळे आज आता मी ह्याच्याकडे वळतोय थोडासा। बरोबर। आता तुम्ही इथं प्रशिक्षणाला आलाय, बऱ्याच ठिकाणी प्रशिक्षण होत आहेत, इतर ठिकाणचे प्रशिक्षण असेल आणि इथं मिळणारं जे ज्ञान आहे ते आपल्याला कसं वाटलं? आपला त्याबद्दल काय अनुभव सांगाल? नाही, मी युट्यूब वरतीच सर्च केलं, पण युट्यूब वरती जे ज्ञान मिळतं किंवा काय इथे आल्यानंतर आज मला स्वतःला शेळी हँडलिंग करायला मिळते। पिल्लू जन्मताना कसं येतंय, त्याच्यानंतर त्याची नाळ कशी कट करायची, त्याला वैद्यकीय उपचार कसे करायचे, इंजेक्शन कसे द्यायचे, हे पूर्णपणे स्वतः करतोय। त्याच्यामुळे मला जास्त भारी वाटतंय। बरं, महत्वाचं शेळी पालनामध्ये शेडच्या रचनेपासून असेल किंवा आरोग्याच्या तक्रारी ज्या शेळ्यांच्या असतात ते तर प्रॅक्टिकली तुम्हाला अनुभवायला करायला मिळतात का? कितीपर्यंत वाव या आपल्या प्रशिक्षण विभागामध्ये मिळालेला आहे? इथे भरपूर प्रमाणामध्ये, म्हणजे आम्हाला तर पूर्णपणे आम्हाला जेवढे प्रश्न आहेत त्याची उत्तर वगैरे सगळी मिळालेली आहेत। शेडचं व्यवस्थापन कसं करायचंय, शेळ्या कोणत्या जातीच्या निवडायच्या आहेत, मटणासाठी कोणत्या, दुधासाठी कोणत्या, म्हणजे पूर्णपणे डिटेल मध्ये नॉलेज आम्हाला मिळतं इथे मिळालेलं आहे। आता यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय। पुढचे दादा आता आपल्या सोबत आहेत। दादा, आपलं नाव काय? विशाल तनपुरे। कुठून आलाय आपण? मी पुण्यातून आलो। बर, किती दिवस झाला या प्रशिक्षणाला येऊन? आज 4था दिवस आहे। 4था दिवस आहे। 4 दिवसामध्ये खरंच काय नक्की आपल्याला म्हणजे आत्मसात करता आलं की फक्त तुम्ही ओव्हरऑली फक्त अभ्यास करत होता? कसं? नाही, आम्ही प्रॅक्टिकली पण अभ्यास केलेला आहे आणि सगळं म्हणजे हँडलिंग वगैरे सगळं शिकवलं जातं आणि नोट्स पण आम्ही मेडिसिनचं पण सगळं म्हणजे त्याचा पण अभ्यास केलेला आहे डॉक्टरांकडनं, सरांकडून आमच्या, आणि प्रॅक्टिकली पण सगळं म्हणजे आमची आज हे लसीकरण वगैरे सगळं झालेलं आहे। मेट कसं म्हणजे हे करतात ते पण झालेलं आहे। पूर्वी तुम्ही काय करत होतात आणि आता शेळी पालनाकडे का वळाला? मी पहिले ट्रान्सपोर्टचं करत होतो आणि मग नंतर आता ते थोडा लो झालेलं आहे बिझनेस, त्यामुळं मग मी युट्यूबला बघितलेलं आहे। मग इथलं मला महाकालीचं व्हिडिओ बघितलेला, त्यामुळं आम्ही इकडं आलो एकदा आणि मग बघितलं इथलं कसं आहे आणि मग नंतर असं वाटलं की इथं ट्रेनिंग घ्यावी म्हणून, आणि मग आम्ही इथं जॉईन झालो। प्रशिक्षण आता घेतलंय, परंतु इथनं प्रशिक्षण घेऊन गेल्यानंतर खरंच तुम्हाला आत्मविश्वास आल्यासारखं वाटतंय का? काहीतरी आपलं नवीन इथं शिकलोय, प्रॅक्टिकल वर्क आपल्याकडून होते असं वाटतंय? हो, भरपूर नवीन शिकलेलं आहे आम्ही आणि खूप बरं वाटलं शिकून। हे एवढा 4थ्या दिवसात आम्ही खूपच शिकलेलो आहे। असं वाटलं पण नव्हतं की म्हणजे एवढं शिकायला भेटेल इथं। विना प्रशिक्षण फार्म चालूच करू नये हे इथं आल्यानंतर आम्हाला कळालं की ऍक्च्युअली व्हिडिओत बघणं, करोडपती होणं, लखपती होणं या गोष्टी सोप्या नसतात। ते इथं प्रॅक्टिकल ज्यावेळेस कळतं त्याच्यानंतरच फार्म चालू करावा। म्हणजे सगळ्या म्हणजे जे मित्र चालू करायचं ठरवत असतील त्यांनाही माझं हेच सांगणं आहे। बरोबर। यानंतर आता मी पुढे जातोय। दादा, आपलं गाव कुठलं? माझं गाव इंदापूर। माझं नाव तुषार तनपुरे। यापूर्वी माझा हॉटेलिंगचा व्यवसाय होता, तर तो हळूहळू कमी आला।
नंतर ना आम्ही ठरवलं की बाबा शेळी पालन करून बघू आपण कसं होतंय काय होतंय ते. मग युट्यूबवर बरेच गोष्टी आम्हाला सापडल्या की इकडं जा तिकडं जा. ह्याच्यापूर्वी आम्ही 4-5 फार्म फिरून पण आलोय. त्याच्यानंतर महाकालीचं आम्हाला कळलं. त्याच्यानंतर आम्ही इथं आलो. आल्यानंतर जे गोष्ट एकूण एक चाऱ्यापासून ते पूर्ण आम्ही डिटेलिंग घेतल्या. इथं अपॉइंटमेंट बुक केली. अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर आमची ट्रेनिंग चालू झाली. आज आमचा 4था दिवस आहे. शेळीला कसं हँडल करावं, तिला इंजेक्शन किती ml द्यावं, ही पूर्ण आम्हाला भेटलेली आहे इन्फॉर्मेशन. ही फक्त ट्रेनिंग तोंडीच आहे की काही लिखापडीमध्ये काही गोष्टी आपल्याला लिखापडीमध्ये आहेत, भरपूर काही आहेत लिखापडीमध्ये, की बाबा तुम्ही चारा किती द्यावा हे पूर्ण आम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये, की इंजेक्शन कुठलं द्यावं, त्यांना वॅक्सिनेशन कधी करावं, लहान पिल्लांना वॅक्सिनेशन कधी करावं, हे पूर्ण ह्याच्यामध्ये आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथून गेल्यानंतर भलेही आमच्या लक्षात नाही राहिलं, पण आम्ही हे वाचून आम्हाला कळू शकतं की कोणाला काय कसं किती ml किती काय करावं ते. आतापर्यंत तुम्ही बाहेरून शेळी पालन फक्त माहिती घेतला होता, पण आता प्रॅक्टिकल कसं वाटतंय? शेळी पालन क्रिटिकल वाटतंय का? क्रिटिकल नाही, करायला कुठलीही गोष्ट अवघड नसती, फक्त मन लावून केली पाहिजे ती. ते आम्हाला इथं आम्ही साध्य करून दाखवले. आता इथून आमचं उद्या ट्रेनिंग संपल्यानंतर आम्ही जाऊन आमचं स्वतःचं फार्म उभं करू शकतो. ट्रेनिंग केल्याशिवाय तुम्हाला तुमचं फार्म किती पण उभं करा, 100 शेळ्या घाला, किती पण घाला, पण तुम्हाला रिझल्ट येणार नाही. प्रत्यक्षात जेव्हा तर तुम्ही इथं येऊन ट्रेनिंग घेत नाही तेव्हा तर तुमचं काही खरं नाही. तुम्ही एरवी इतर फार्मवरती सुद्धा व्हिजिट केला होता आणि आता महाकाली गोट फार्मवरती जे ट्रेनिंग घेत आहे, कसं वाटतं एकदा सर्व शेळी पालकांना किंवा इतर जे नवीन शेळी पालकांना? इतर फार्मवर आम्ही गेलो पण आम्हाला समजून सांगणार कोण नव्हतं. स्वतः मालक नसायचे, पण इथं आल्यानंतर स्वतः मालक भेटले. मालकांनी पूर्ण त्यांचं फार्म दाखवलं, त्याच्यानंतर त्यांची पूर्ण शेती दाखवली, काय पिकवतात, त्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा किती, फायबर काय द्यावं, हे आम्हाला पूर्ण डिटेल्स भेटलेली आहे. इतर फार्म मध्ये आम्हाला कुठेही काही असं नाही, हा हे घेऊन जा, ते घेऊन जा, हे तुम्हाला जास्त हे देईल, ते तुम्हाला जास्त येईल, ते काही उपयोग नाही त्याचा. इथं येऊन प्रॉपर तुम्ही कुठली जात करावी कुठली नाही करावी, दुधासाठी कुठली करावी, मटनसाठी कुठली करावी, जर समजा तुम्हाला जर एक्सपोर्ट लाईन करायची असेल तर एक्सपोर्ट लाईन साठी कुठली करावी, हे प्रशिक्षण इथं आम्हाला योग्य प्रमाणे भेटलेलं आहे. हो, म्हणजे इथल्या प्रशिक्षणावरती आपण समाधानी आहात? समाधानी. यानंतर आता मी पुढे जातो. दादा, तुमचं गाव कुठलं आणि नाव काय? हो, माझं नाव तसं विजय नामदेव मेहतर आहे. मी राहणारा प्रॉपर विट्याचा आहे. त्यात आता असं झालेलं आहे की ह्या प्रशिक्षण म्हणजे महाकाली जे आहे गोट फार्म, ते युट्यूबवर आम्ही पाहिलेलं होतं. बरेचसे युट्यूबवरती पाहिल्यानंतर आम्ही 4-5 फार्मवरती जाऊन आल्यानंतर इथं आल्यानंतर आम्हाला प्रशिक्षण घेण्याची इच्छा झाली. आणि तीच आम्ही जसं सांगितल्याप्रमाणे, आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे अशी पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं की बाबा इथं आम्हाला भेटेल का नाही, आम्हाला याची अपेक्षा नव्हती. आम्हाला जसं पाहिजे तसं प्रशिक्षण इथं भेटेल का. मग जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी आम्ही आलो, तर दुसऱ्या दिवशीपासून आम्ही सकाळी 7:30 वाजल्यापासून इथे येतोय आणि संध्याकाळी 7:30 वाजता फार्म बंद झाल्यानंतरच आम्ही जातोय. पण आम्ही ते पाहिलं ना जेव्हा स्वतःहून की बाबा कुठल्या गोष्टी काय केल्या पाहिजेत, कशा केल्या पाहिजेत, ते आम्हाला सरांनी पूर्णपणे सांगितल्यात, पण ते आम्ही स्वतःहून केलेत. त्याच्यामुळे आम्हाला प्रॅक्टिकली अनुभव आहे की पहिल्या ह्याच्या आधी अनुभव नव्हता, पण आता आम्हाला असा अनुभव आहे की आम्ही एक नाही पण कमीत कमी 10 तरी शाळा स्वतःहून पाळू शकतो. क्या बात आहे. यानंतर आता आपण बघू शकता इथं अशा पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं. हे आता फक्त यांनी यांचा अनुभव सांगितला, मात्र खऱ्या अर्थाने इथला अभ्यासक्रम अजून काय आहे हे आता आपण मी डॉक्टरांकडून जाणून घेऊ इच्छितो. डॉक्टरजी, काय सांगाल, आपलं हे जे फार्म आहे, ह्या फार्मावरती जे प्रशिक्षण तुम्ही देताय, सध्या सगळीकडे याची एक चर्चा असते, कारण इथं शिकून गेल्यानंतर जो प्रशिक्षणार्थी आहे तो नक्कीच शेळी पालनामध्ये यशस्वी होतो, असं एक सध्या चर्चा आहे. तर काय सांगाल याबद्दल, अभ्यासक्रम कसा आहे? अभ्यासक्रम हा शेळी सिलेक्शन पासून पूर्ण त्याचे विक्री व्यवस्थापन आहे, त्याचे फॉर्डर चारा व्यवस्थापन आहे, कमी दिवसामध्ये चारा व्यवस्थापन कमी खाद्यामध्ये जास्त उत्पादन कसं उत्पादन करायचं त्या संदर्भात इथं आहे. इथं आपल्याकडे जवळजवळ 70 ते 80 आपल्याकडे चारा मॅनेजमेंटमध्ये आपले फॉर्डर्स अवेलेबल्स आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक जनावर प्रत्येक फिडिंग मध्ये काय काय कंटेन्स आहेत, जे प्रोटीन किती आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण फिडिंग्स मध्ये ज्यावेळेस कॉन्स्टंट फिडिंग आपण खुराक देतो आपण, तर प्रत्येक जनावरांमध्ये खुराक किती द्यायचा आहे, कशा प्रमाणे द्यायचा आहे, ॲनिमलच्या कॅटेगरी प्रमाणे कसा खुराक दिला पाहिजे, त्याचे कॅटेगरी कशा पद्धतीने केलं, हे सगळं ग्रुपिंग वाईज आपण इथं केलं जातं. विथ त्याच्यामध्ये एक केलं जातं की ज्यावेळेस प्रशिक्षण देतो असं आपण, त्या नवीन प्रशिक्षण आलेलं त्याला काही माहित
माहित नसतं याच्यामधलं, मग तुम्ही सांगचाल ते मान्य करतं. पण त्याला जे आपण प्रॅक्टिकली ज्यावेळेस देता, म्हणजे थेरपी देण्यापेक्षा प्रॅक्टिकली त्यावेळेस ते करत असतो. इंजेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे, त्यावेळेस हँडलिंग बकरी कशी पकडायची ही त्यापासून सुरुवात होते. म्हणजे हँडलिंग करत असताना शेळी कशी पकडली किंवा शेळ्यांना व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीने खुराक द्यायचा, खुराक कशा पद्धतीने त्यांना लिक्विड्स पाजायचं आहे, टॅबलेट्स कसं आहे. लोकांना म्हणजे काय माहिती आहे, मेडिकलवाला सांगत असतो ह्या पद्धतीने डिवर्मिंग करा, त्या पद्धतीने डिवर्मिंग केलं जातं, पण आपण त्या पद्धतीने डिवर्मिंग केलं जातं. आपल्याला जनावरांमध्ये कमीत कमी डिवर्मिंगचा खर्च कसा येईल ह्याच्यापासून आपण त्यांना आपण हे केलं जातं. चारा मॅनेजमेंट मध्ये काय प्रत्येक चारा जे आहे, प्रत्येक चारा आपण ते कशा किती प्रमाणामध्ये दिला जातं, त्यांना किती फिडिंग्स दिला जातं, किती टायमिंग प्रमाण दिला जातं, खुराक कशा पद्धतीने टायमिंगला देतो, हे पूर्ण त्यांना प्रॅक्टिकली इथं दिलं जातं. म्हणजे पूर्ण त्यांना आपण त्यांच्याकडून करून घेतो. आपण सांगत हॉलमध्ये बसून आपण सांगत नाहीये. त्यांना थेरपी असेल तर आपण त्यांना थेरी सांगितली जाते, पण प्रॅक्टिकलीला प्रत्येक तुम्हाला IV इंजेक्शन द्यायचं तर प्रत्येक वेळेला तुम्हाला शेळीच्या सानिध्यात जाऊन शेळीला तुम्हीच पकडायचं आहे, तुम्हीच IV द्यायचं ह्या पद्धतीने आहे. प्रत्येक जनावरांमध्ये लसीकरण कसं करायचं आहे, हे लसीकरणापासून फॉडर मॅनेजमेंट पासून शेड व्यवस्थापन कसं करायचं आहे, कमी खर्चामध्ये शेड व्यवस्थापन कसं करायचं आहे, ह्या पद्धतीने आपण पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं. बरोबर. डॉक्टरजी मला सांगा, तुमचा हा किती वर्षाचा अनुभव आहे? मी याच्यामध्ये जवळ 35 वर्ष होऊन गेले त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक ॲनिमल्स, प्रत्येक सिलेक्शन कसं करायचं आहे त्यामुळे पूर्ण त्याच्यामध्ये माहिती आपण सगळं देत असतो. 35 वर्ष होऊन गेले त्याच्यामध्ये. बरोबर. डॉक्टरजी आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे, शेळी पालनामध्ये आरोग्याच्या तक्रारी आल्या तर स्वतः शेतकरी हे करू शकतो का डॉक्टरच प्रत्येक वेळी? नाही, इथं जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं तर तुम्ही 101% तुम्ही हे करणार आहे, म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हीच करणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या फॉर्मवरती परत, आता इथून प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मवरती परत हा डॉक्टर कधी येणार नाहीये. तुमचं जे ट्रेनिंग घेतलंय त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग असल्यामुळे तुम्हाला डॉक्टर्स ठेवायची गरज पडत नाहीये. आणि लोकांची समजूत काय असते माहिती, शेळी सिलेक्शन करताना शेळी जर तुम्ही मार्केटमधून खरेदी केली किंवा बाजारातून खरेदी केली, तुमच्या फॉर्मवरती कधीही ती राहत नाहीये. म्हणून शेळी सिलेक्शन करताना ज्यावेळेस सर्टिफाईड फार्म्स आहेत त्या फॉर्मवरूनच शक्यतो शेळी तुम्ही निवडावी. आणि 100 शेळ्या घेताय तर 50 घ्या, 50 घेता तर 25 घ्या, किंवा 25 घेत असाल 10 शेळ्या घ्या. पण तिथून तुम्ही ज्यावेळेस नवीन फॉर्म असेल त्या फॉर्मवरती घेऊ नका. जिथं फॉर्म तुम्ही रजिस्टर्स आहेत, तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचे रेकॉर्ड्स मेंटेन आहेत, जसे आपले संबंध आहेत, आई भाऊ बहीण नाते आहेत, तसे प्रत्येक जनावरांमध्ये इथं आपण नाती ठेवलेले असतात, त्याची ब्लड लाईन ठेवलेली असते. कोणत्याही ब्लड लाईन मध्ये कुठेही आपण डॅमेज करत नाही. त्यामुळे तुम्ही शेळी निवड करताना फॉर्मवरल्याच शेळ्या शक्यतो निवडाव्यात. त्यामुळे सगळं त्यांना लसीकरण वगैरे झालेलं असतं, डिवर्मिंग केलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत नाहीत. बरोबर. अर्थातच डॉक्टर तुम्ही खूप छान अशी माहिती दिलात, कारण शेळी घेत असताना किंवा कुठलाही ब्रीड घेत असताना त्याचं वंशावळ माहीत असणं, त्याचं रेकॉर्ड असणं फार महत्त्वाचे आहेत. आता यानंतर मी जातोय तेजसची लेंगरे फार्मचे ओनर आहेत. तेजस दादा, आतापर्यंत तुम्ही खूप वेगवेगळे व्यवसाय केले शेळी पालनामध्ये. आता महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये खूप चांगलं नाव होतंय आणि आता तिला शेळी पालनाचं प्रशिक्षण देत आहे, हे डोक्यात का आलं? ॲक्च्युली शेळीपालन हे बघत असताना आम्ही सुद्धा यूट्यूब बघतो. यूट्यूबवरती जे दिलं जातं म्हणजे लोकांना गरजेपेक्षा जास्त लोकांना बोलवून घेणं आणि त्याच पद्धतीनं मग त्यांची म्हणजे गैरसोय होणं, म्हणजे त्यांना माईकवरून प्रशिक्षण देणं किंवा ते 100, 200, 300 लोक बोलवणं आणि त्यांना प्रॅक्टिकली न देता फक्त त्यांना तोंडी सांगणं की शेळीला असं इंजेक्शन दिलं पाहिजे, जंताचे हे डोस दिले पाहिजेत, हे सांगण्यापेक्षा किंवा हे करण्यापेक्षा आपण जर प्रॅक्टिकली ट्रेनिंग घेतलं तर खरंच लोक या व्यवसायामध्ये सक्सेस होतील असं कुठेतरी वाटत होतं. आणि ही खंत मनात बरेच वर्ष हे होत होती, परंतु एक योग्य डॉक्टर मिळणं किंवा एक योग्य ट्रेनिंग मिळणं हे सुद्धा एक अत्यंत गरजेचा विषय होता. आणि हे कुठेतरी एक चांगले ट्रेनिंग किंवा चांगले विद्यार्थी महाकाली गोट फार्मिंग मधून शिक्षण घेऊन त्यांचं ट्रेनिंग जे घेतल्यानंतर जे त्यांचं जो गोट फार्म असेल तो एक कुठेतरी सक्सेस लेवलला जावा असं नेहमी वाटत होतं. त्या दृष्टीतून पाऊल उचलत असताना फार्म रजिस्ट्रेशन करणं किंवा या सगळ्या गोष्टी असतील किंवा सर्टिफिकेट असतील किंवा आपल्या सर्टिफिकेटनं त्यांचे बँकेचे कामाला कुठेतरी ते आपलं सर्टिफिकेट उपयोगाला यावं असं कुठेतरी वाटत होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी वाटत असताना आपल्याला एक योग्य डॉक्टर आणि ट्रेनिंगला लोक येतील आणि ते इथून सक्सेस होऊन जातील. कारण युट्यूबवरती जे बघितलं लोक जे सांगतात की बाबा आम्ही ट्रेनिंगसाठी गेलो, तिथं 200 विद्यार्थी होते आणि तिथं आम्हाला माईक वरून शिकवलं. ज्यावेळी प्रॅक्टिकली तुमच्या हातामध्ये शेळीचं पिल्लू येईल किंवा शेळीला इंजेक्शन देण्याची वेळ येईल किंवा तिला IV म्हणजे ब्लड मध्ये इंजेक्शन देण्याची वेळ येईल, त्यावेळी अगदी तुमचे हात कापणार आहेत किंवा तिथं तुम्हाला ते गोष्ट शक्य होणार
बनणार नाहीये. अगदी तुम्ही इंजेक्शन जरी शेळीला आतमध्ये दिलं तर ते तुम्हाला दाबायचं तुमचे म्हणजे तिथं मानसिकता बनणार नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना जर प्रॅक्टिकली ट्रेनिंग लोकांना दिलं तर खरंच लोक इथून जाणारी एक सक्सेस लोक असतील किंवा एक त्यांचाही गोट फार्म कुठतरी मार्गी लागेल किंवा त्यांचाही गोट फार्म कुठतरी चांगल्या पद्धतीने बनेल. आणि बऱ्यापैकी मगाशी जसं दादांनी सांगितलं की आम्ही वहीमध्ये लिहून घेतलेलं आहे, जरी आमच्या याच्यातून काय लक्षातून किंवा काय ध्यानातून याच्यातल्या काय गोष्टी गेल्या तरी सुद्धा आम्ही त्या वहीमध्ये बघून नोट्स मध्ये बघून आम्ही देऊ शकतो शेळीला काय आजार झालेला आहे आणि आपल्याला काय इंजेक्शन द्यायचं आहे. डॉक्टरांचा अनुभव जर तुम्ही बघाल तर 35 वर्षापेक्षा जास्त डॉक्टरांचा अनुभव आहे. डॉक्टर ज्यावेळी निमकर फार्म मध्ये ट्रेनिंग होतं त्यावेळी डॉक्टरांना मी सुद्धा बघितलेलं आहे त्यांचं ट्रेनिंग कसं होतं ते. आज इथं येणारा प्रत्येक विद्यार्थी खुश होऊन जातोय आणि जो इथं आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी भीती असते की आपल्याला कसं तिथं ट्रीटमेंट मिळेल किंवा आपल्याला कसं तिथं वागणूक मिळेल किंवा आपली राहायची सोय होईल का, आपली जेवणाची सोय होईल का, तर आम्ही आमच्या घरचं जेवण जे आमच्याजवळ विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत म्हणजे बकरी पालन या ट्रेनिंगसाठी येत आहेत त्यांना आम्ही आमच्या घरचं जेवण देतोय. एक छोटीशी रूम आहे इथं, त्याच्यामध्ये त्यांनी ऍडजस्ट केलं तर ते इथंही राहू शकतात. लवकरच आता आपण परत नवीन रूमची किंवा नवीन याच्या ट्रेनिंगला येणाऱ्या लोकांच्या व्यवस्था आपण करतोय. तर आता याच्यामध्ये खूप छान पद्धतीने इथं शिकवलं जातं. याच्यामध्ये चारा मॅनेजमेंट देतोय आपण लोकांना, कोणता चारा शेळीला दिला पाहिजे, किती प्रमाणात दिला पाहिजे. त्याच पद्धतीने आपण गांडूळ खताचं प्रशिक्षण देतोय की लेंडीपासून तुम्ही गांडूळ खत कसं बनवू शकता. त्याचबरोबर आपण एक कोंबडी पालन त्यांना देतोय की बाबा कोंबडी पालन कसं तुम्ही मुक्त संचार पद्धतीने 5 महिन्याचा पक्षी देऊ शकता. आता तुम्ही बघताय किंवा कोंबडी पालनामध्ये जर बघितलं आपण तरच बऱ्यापैकी वेगवेगळ्या औषधांचं म्हणजे भरमसाठ औषधं देऊन कोंबडी तयार केली जाते. तर ते कुठेतरी माणसाच्या शरीराला कसं हानिकारक आहे आणि तुम्ही एक चांगल्या पद्धतीने कसं कोंबडी पालन करू शकता याचंही उत्तम उदाहरण म्हणजे महाकाली गोट फार्मिंग आहे. त्याच पद्धतीने मग इथे एक सक्सेस गोट फार्म, एक चांगला गोट फार्म, हेल्दी शेळ्या, त्यांना योग्य चारा मॅनेजमेंट आणि स्वतः जे इथं प्रॅक्टिकली जे शिकायला लोक येणार आहेत त्यांना टेक्निकली आणि प्रॅक्टिकली दोन्ही प्रकारचं ट्रेनिंग इथं दिलं जातं. आणि मी हे सांगण्यापेक्षा याच विद्यार्थ्यांनी किंवा याच स्टुडंट्सने आमच्या तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यांच्याच प्रतिक्रिया आणि तुम्ही छोट्याशा जाणून घेतल्या तरी बरं होईल. आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो की इथं आपण महाकाली गोट फार्मिंगचं एक सर्टिफिकेट देतोय ज्यामध्ये आपण ISO सर्टिफिकेट देतोय आणि एक चांगलं सर्टिफिकेट जे तुम्हाला बँक कामे असेल किंवा तुमच्या शेळी पालनाच्या इतर कोणत्याही सरकारी कामामध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे असं एक सर्टिफिकेट देतो. या पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगितलं की इथं नोट्स ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे इथं शिकवलेलं हे बघा जवळपास पूर्ण 100 पेजेसची वही इथं भरली जाते आणि याच्यामध्ये पूर्ण त्यांनी काय कुठलं इंजेक्शन कधी द्यायचं आहे हे सरांच्याकडून त्यांनी टोटली याच्यामध्ये लिहून घेतलेलं आहे. म्हणजे इथून तुम्ही गेला आणि परत तुम्हाला थोडंसं काही विसरलं तर ही वही तुम्हाला सांगणार आहे की किती ml किती वयाच्या पिल्ल्याला किंवा किती वयाच्या शेळीला किती ml इंजेक्शन द्यायचं आहे, रक्तामध्ये कसं द्यायचं आहे आणि मांसामध्ये कसं द्यायचं आहे, सबकट कसं द्यायचं आहे, वॅक्सिनेशन का केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अनुभव इथं सांगितला जातो. बरोबर. तेजस दादा, आतापर्यंत फक्त आम्ही तेजस लेंगरे हे एक व्यक्तिमत्व बघत होतो, परंतु आता इथं प्रशिक्षण घेतल्यानंतर बरेच तेजस लेंगरे पाहायला मिळणार आहेत. कसं वाटतं आता प्रशिक्षण दिला आणि यशस्वी झालेली मुलं आहेत? नक्कीच मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने की जे हॉलमध्ये बसून लोक शिकवतात किंवा जे लोकांना गोळा करून फक्त त्यांना माईक वरून शिकवतात त्याच्याऐवजी इथं आम्ही प्रॅक्टिकली शिकवतो आणि आम्ही 10 विद्यार्थ्यांच्या वरती शक्यतो आम्ही विद्यार्थी घेणार नाही. आम्ही 10 विद्यार्थ्यांनाच घेऊ पण त्यांना सक्सेस करून इथून पाठवू जेणेकरून त्यांचं जो गोट फार्म ते इथून पुढे जाऊन करतील तो एक सक्सेस गोट फार्म असेल आणि ते कुठे ट्रेनिंग घेतलं तर महाकालीचं नाव सांगतील. या गोष्टीचा खूप मोठा आज आनंद होतोय. नक्कीच तेजस दादा, एक महत्वाचा प्रश्न राहतोय, इथं येण्यासाठी किंवा इथं प्रशिक्षण घेण्यासाठी नाव नोंदणी असेल किंवा रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायला पाहिजे? जे डिस्क्रिप्शन वरती म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती जे नंबर आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करून तुम्ही ऍडव्हान्स देऊ शकता. 1000, 1500, 2000 जसं असेल तसं तुमचं नाव देऊ शकता. मग आम्ही 10 विद्यार्थी झाले की ते तिथून कंप्लीट करू आणि इथून पुढचाही काळ असाच असेल किंवा म्हणजे जेणेकरून इथून एक सक्सेस विद्यार्थी. आणि महत्वाचं मला सांगा की फक्त महाराष्ट्रापुरतच प्रशिक्षण असणार आहे की संपूर्ण भारतातून विद्यार्थी येऊ शकतात तिथं? टोटल देशातून विद्यार्थ्यांनी यावं असं मला वाटतं आणि टोटल देशभर विद्यार्थ्यांना टोटल चांगली माहिती मिळावी आणि महाकाली गोट फार्मिंग मधून टोटल जे काही प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी जातील ते एक सक्सेस असतील. आमच्याकडून गेल्यानंतर आमचे डॉक्टर त्यांच्यासाठी 24 तास अवेलेबल असतात. जरी त्यांना काय प्रॉब्लेम आला तर ते डॉक्टरांना कॉल करून विचारतात आणि त्यांचा जो प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमचं
उत्तर त्यांना तिथं भेटलं जातं. म्हणजे प्रशिक्षण घेतल्यानंतर सुद्धा जर काही अडचणी असतील तरी डॉक्टर त्यांना मदत करू शकतात. नक्कीच. धन्यवाद तेजस दादा, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. अतिशय महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम आणि हे प्रशिक्षण आता या ठिकाणी पाहायला मिळते. खरंच यांना काय वाटतंय पुन्हा एकदा विचारत, खरंच इथे येऊन प्रशिक्षण घेतलं पाहिजे का? नवीन शेळीपालक असेल किंवा जुना शेळीपालक सुद्धा अत्याधुनिक शेळीपालन करू शकतो. अत्यंत कमी जागेत सुद्धा शेळीपालन होऊ शकतं. त्यासोबत कुक्कुटपालन सुद्धा याला जोड व्यवसाय म्हणून, गांडूळ खताचं सुद्धा जोड व्यवसाय म्हणून, म्हणजे एक पालनावरती बरेच व्यवसाय रन करू शकतात. त्याचं सगळं प्रशिक्षण या एकाच ठिकाणी महाकाली गोट फार्ममध्ये मिळते. तर दादांना कसं वाटतंय प्रशिक्षण घेतल्यानंतर इतर मुलांनी किंवा इतर शेळीपालकांनी इथे यायला काय हरकत आहे का? काय वाटतंय अजून? नाहीच काय हरकत नाही करावं. शेळी पाळण्याचं म्हणजे ट्रेनिंग आहे व्यवस्थित तिथं देतात ते, तर घ्यावी ट्रेनिंग. पुढच्या दादाकडे जातो. दादा, काय अजून त्रुटी आढळतात का? कसं वाटतं तुम्हाला इथे? त्रुटी तर अजूनपर्यंत काही आढळल्या नाहीत. आणि ट्रेनिंग घ्यायचं असं का सांगायचंय की आपण जेव्हा 10-1 लाख रुपये टाकून एखादा बिझनेस चालू करतोय तर त्याच्यासाठी इतक्या कमी आणि माफक दरामध्ये इथे जर चांगलं नॉलेज मिळत असेल तर नक्कीच यायला काहीच हरकत नाही. बरं, कुठेतरी आता कॉन्फिडन्स वाटतोय का आम्ही शेळीपालन यशस्वी करून दाखवणार? म्हणजे आलो होतो व्हिडिओ बघून तर 100% आला होता, पण तो 100% काय कामाचा नाहीये. तर इथं आल्यानंतर तो पहिल्या दिवशी 10%वर आला होता, पण आज 4था दिवस आहे, तो माझा 80%पर्यंत गेलाय. मला माहिती आहे सरांच्या मार्गदर्शनाने तो जास्तपर्यंत 100%वर किंवा जास्त 110%वर पण जाईल. आता पुढे जातोय. तसं बघितलं दादा, तुमची तब्येत सुद्धा जास्त आहे, पण शेळीपालनात उठा ठेव उठ बस जास्त होते आणि त्यात मेहनतीचं देखील काम आहे. कसं वाटतं इथं आल्यानंतर? फार दमछाक होण्यासारखं वाटलं का शेळीपालन? नाही, दमछाक वगैरे तसं काही वाटत नाही. आपल्याला जर स्वतःहून जर सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, बाहेरच्या डॉक्टरांची जर गरज नसेल तर इथं येऊन प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि नवीन गोष्टी तुम्हाला अनुभवायला भेटतील इथं आल्यानंतर. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला एक अपेक्षित असते की मला सर्व्हिस चांगली मिळाली पाहिजे. इथं आल्यानंतर मी प्रशिक्षणार्थी म्हणून मला अधिक मिळालं पाहिजे. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं अपेक्षित होत्या, त्या गोष्टी मिळाल्या? हो, आम्ही फक्त गोट फार्मिंगचं करायला आलतो, पण आता इथनं जाताना आम्ही गोट फार्मिंग, कोंबडी पालन आणि गांडूळ खत कसं तयार करायचं हे आम्ही इथनं शिकून चाललेलो आहे. इथं ह्या फार्मावरती सगळ्यात जास्त म्हणजे चारा मॅनेजमेंट वरती भर दिलं जातं. शेळ्यांच्या पोटाला मिळालं तर त्याचं आरोग्य होणार आहे. हे संपूर्ण चारा मॅनेजमेंट बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? नक्कीच इथली चारा मॅनेजमेंट खूप चांगली आहे. आम्ही जितके शेळी फार्म फिरलो त्यांनी आम्हाला कोणीच असं सांगितलं नाही की त्यांना इकडनं विकत आणा तिकडनं विकत आणा, हे करा ते करा. पण इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की बाहेरनं विकत घ्यायची काही गरज नाहीये. जे काय करायचे तुम्ही तुमच्या घरामध्येच करू शकता. म्हणजे जिथं फार्म हाऊस तुम्ही करचाल शेळी फार्म, तिथं बाजूलाच तुम्ही 1 गुंठ्यापासून चालू करून ते 10 गुंठ्यापर्यंत काय काय पेरू शकता हे त्यांनी आम्हाला चांगलं प्रशिक्षण दिलेलं आहे. हो, धन्यवाद. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही तर आता इथले लोकलचे आहात, आता तुम्ही इथं फार्म अनेक वेळा ऐकलाय, बघितला पण असाल, पण इथं आल्यानंतर कुठं असं अव्वाच्या सव्वा सांगितलं जातंय किंवा अवाढव्य खर्च सांगितलं जातोय किंवा शेळीपालनात हे करू शकतोय का, असं कुठं दडपण येते का? नाही, अजिबात नाही. आतापर्यंत जेवढे पाहिलेत ना त्याच्यापेक्षा कमी दरात इथं सगळं केलेलं जात आहे. बऱ्याचशा गोष्टी आम्ही पाहिल्या. चारा मॅनेजमेंट जी आहे, पहिल्यांदा आपण फार्म टाकायच्या आधी शेड झाल्यानंतर दुसरं आपल्याला चारा मॅनेजमेंट करायला लागते. त्याच्यानंतर शेळ्या आपल्याला कुठल्या पाहिजे त्या आणाव्या लागतात. जे आपण करतोय त्याच्यातली जी आपल्याला माहितीच नसेल ती इथं आल्यानंतर ते आम्हाला माहिती झाली. आमचं पहिल्यांदा शेळ्या घ्यायच्या, पण इथं आल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही शेळ्या घेण्याच्या आधी पहिलं शेडचं मॅनेजमेंट करा, त्याच्यानंतर चारा मॅनेजमेंट करा. पण जे प्रकारचे चारा आहेत, कमीत कमी 15-20 प्रकारचे जे चारा आहे त्याच्यामध्ये प्रोटीन कुठल्या ह्याचे आहेत आणि सगळं ऑर्गॅनिक आहे. आणि हे असं काही दुसरे औषधं वगैरे फवारणी करून नाही, हे पूर्ण आपलं ऑर्गॅनिक शेतीमध्ये केलेले शेती आहे पूर्ण. हे त्याच्यामध्ये हे पूर्ण चारा मॅनेजमेंट केलेली आहे. हो. आता घरी गेल्यानंतर शेळी पालन तुम्ही आता करणार, अजून आजूबाजूचे तरुण सुद्धा तुमच्याकडे बघतील. कुठं प्रशिक्षण घेतलंय म्हटल्यानंतर काय सांगणार? महाकालीमध्येच घेतलं म्हणून सांगणार. धन्यवाद. आपण दिलेल्या माहितीबद्दल. बघू शकता अशा पद्धतीनं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. तर नक्कीच आणि अनेक जर शेतकऱ्यांना किंवा नवीन जे शेळीपालन करू इच्छिणारे जे शेतकरी आहेत अशांना इथं येऊन प्रशिक्षण घ्यायला हरकत नाही. मगाशी यांचा अनुभव सांगताना सांगितलेला आहे की प्रशिक्षण घेतल्याशिवाय शेळीपालन सुरूच करू नये, अशा पद्धतीनं त्यांचा तो अनुभव आहे. कारण वस्तुस्थिती तशीच आहे. जर तुम्हाला आधुनिक फार्म करायचं असेल तर नक्कीच आपण प्रशिक्षण घेऊन केलेलं हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये रिस्क फार कमी राहते. असा हा सर्वांचा अनुभव आता आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करून आपण बामणी येथील महाकाली गोट फार्ममध्ये असणारं जे काही प्रशिक्षण आहे त्याच्यासाठी नाव नोंदणी करू शकताय. तर भेटूयात अशाच पुढच्या बातमीमध्ये. पण थांबतोय, पाहत राहा संचित TV न्यूज.